हाती चांगली कामं देत, वाऱ्या हाती माप चाली सज्जनाचे, सज्जनच लागतो त्याला. आता एवढं जरी कीर्तन सोहळा केला तरी अख्खच गाव चांगला म्हणेल असं नसते. 2-4 तरी जवळपासची नावं ठेवणारच. त्याचं काय असतंय, नावासाठी करतात, पैशाचा होता आलाय कुठंतरी खर्चायचंच. लोक आहेत माझ्या बाबती, लोक आहेत ते. दुनिया में सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक. कोण म्हणलं की नाही काय सांगायचं. अहो त्या साईनगरवाल्यांनी कीर्तन ठेवलंय म्हणे, चिवडताई पाटलाचं कीर्तन ठेवलंय म्हणे. ती म्हणणार हा त्यांनी ठेवलंय पण ती येईल का, म्हणजे येऊस तर पोटात गोळा. काही खरंच आहे का. आणणारा आणि करणारा करीन, तुम्ही गप्प राहा. लोक चांगलं बोलत नाही पण वाईट बोलल्याशिवाय. कोरोनात जेवढी लोक मिली, इमानदारीनं सांगा दादा, रोगानं मिली का अर्धी तर बोलण्यानं मिली. 2-4 तर आपण मारली घर बसल्या. ती म्हणतात आम्ही कशी मारली. बिचारा पाहुणा पॉझिटिव्ह आला, धीर वाटावा म्हणून त्यानं तुम्हाला फोन केला. म्हणला दादा कसं रे पॉझिटिव्ह आलो. हा ऐकून म्हणला बाबा पॉझिटिव्ह आला. मी मग तिथंच गेलो, ती रिॲक्शनच अर्ध गेलो. लय बेकार असतं रे, कुत्रा हाल खात नाही रे, बायकोचं वर येत नाही रे, डॉक्टर बी पैशासाठी नसलं तरी हाय म्हणतात रे, किडन्या करून घेतात रे, दवाखान्यात जाण्यात मजा नाही, त्याच्यापेक्षा घरी मेलेलं बरं. सकाळी मेलं ती म्हणलं काही दिसनाच आहे पुढं तर जागता कशाला. पण मी खरं सांगू, मला मनातून वाटतं 2-3 वर्षात एकदा का होईना कोरोना आलाच पाहिजे. येऊ दे लय मजा आली रे, लय माजली होती लोक पैशानी. भजन करीत नव्हते रे, कीर्तन ऐकत नव्हती, जाग्यावर आली. लय पैसा करायची. करोडपती पॉझिटिव्ह निघाला. पॉझिटिव्ह सख्खी बायको कुत्र्यासारखी भाकर टाकायची. नवरांमध्ये एकाच खुटीला होता. तेव्हा कळलं नामाशिवाय पर्याय नाही. आता साधा प्रश्न विचारतो, कोरोनाचा विषाणू दिसला मायबाप? नाही दिसला. जर तथ्य बघा ना, न दिसणारा विषाणू मारतो याचा विश्वास आहे, मग न दिसणारा परमात्मा तारतो याचा विश्वास ठेवून बघा की जगाचा मालक कार्याला विश्वास. सुदामांच्या घरी खायला अन्नाचा कण नाही. सुदामा भगवान श्रीकृष्णाचे मित्र असावा तर असा. खायला अन्नाचा कण नाही. सुशीला सुदामांची पत्नी रडून सांगतीये, स्वामी द्वारकेचा राजा आहे तुमचा मित्र, मागा ना. कोरोनात हीच अवस्था आली बरं का, कोरोनात फार वाईट अवस्था आली. अहो द्वारकेचा राजा आहे तुमचा मित्र, मागा ना, देणार नाही का. फार विश्वासाने म्हणता मला काही कमी पडू दिलं नाही. अहो किती कमी पडायचं, लेकरं उपाशी मरतायत. बायको म्हणून तुमच्याकडे कधीच काही मागितलं नाही, फाटक्या पदराने आयुष्यभर तुमचा संसार सांभाळला, पण तुमची झळ कधी जगाला दिसू दिली नाही. आज मागते त्याचं कारण आहे, बायको म्हणून सगळं सहन केलं असतं, पण आई म्हणून ह्या लेकरांच्या तोंडावरच्या वेदना मला सहन होत नाहीत. पाया पडतो तुमच्या आयुष्यात पहिल्यांदा मागतेय, लेकरांच्या पोटांची खळगी भरा. मी आयुष्यभर अशीच राहील, पण लेकरं उपाशी मारू नका. मागा त्या द्वारकेच्या राजाला, मागा त्या श्रीकृष्ण भगवंताला. सुदामा म्हणले मला मागायची गरज नाही, तो देईल हा विश्वास आहे. अहो कधी देईल. संयम ठेवून मरणाच्या दारात उभा आहेत आपण. एवढाही विश्वास कामाचा नाही हो सुदामा. भगवान पाया पडतो तुमच्या, स्वामी पाया पडतं तुमच्या, मागा त्या भगवंताला. सुदामा सांगतात मला माहित आहे की त्याला माहित आहे की मला माहित आहे की त्याला माहित आहे की मला माहित आहे की त्याला माहित आहे. तुम्हाला माहित आहे, सोपं आहे माझ्या. न सांगता तुम्हा कळू येते, जगाच्या मालकाला न सांगता कळतं, जाणे माऊलीचे चित्त तुम्हा संतांवरी ओझे, हा माझा विश्वास आहे. मी नाही मागणार. बायकोने हट्ट केलाय. 3 हट्ट आहेत, त्या 3 हट्टाला ऐकावंच लागतं. स्त्री हट्ट, बाळ हट्ट, राजहट्ट. प्रथम आहे राजहट्ट, दुसरा आहे स्त्री हट्ट, तिसरा आहे बाळ हट्ट. लेकराचं ऐकावंच लागतं, स्त्रीचं मग ती हट्ट खूप करते, पारक कष्ट करते त्या हट्टाची. म्हणली जीव दिल नाही गेला तर, ती म्हणला जातो बाई. मुठभर पोहे बांधून दिले बायकोने, मुठभर पोहे बांधून दिले आणि सुदामा भगवान श्रीकृष्णाच्या नगरीकडे निघालेत. सुदामा नगरीमध्ये पोहोचावे, फाटका धोतर आहे, फाटका सदरा आहे, डोक्यावर काही नाहीये, अस्तव्यस्त शरीर आहे. जगाच्या मालकानं विचारावं कोण आलंय. अहो सुदामा म्हणतायत ते
सिंहासन सोडावं आणि पळत पळत यावं, मिठी मारावी, सिंहासनावर निघून बसावं, स्वतःच्या सोन्याचा मुकुट त्यांच्या डोक्यावर घालावा. बघा, दोन गोष्टी आहेत ज्या भगवंताच्या नामाच्या आड येतात. माया दोन अडचणी घालते, दोन. प्रथम, इतकं देते इतकं देते इतकं देते की माणूस देवाकडे येत नाही, किंवा दुसरं, इतका त्रास देते की माणूस देवाकडे येत नाही. प्रथम इतका त्रास दिला सुदामांना, इतका त्रास दिलाय, आणि जसे ते द्वारका नगरीमध्ये गेलेत, भगवंतानी स्वतःच्या डोक्यावरचा सोन्याचा मुकुट त्यांच्या डोक्यावर ठेवला, स्वतःच्या सोन्याच्या, हिऱ्यांच्या, मोत्यांच्या माळा त्यांच्या गळ्यात घातल्या, सगळे वस्त्र रेशमांच्या काठ्याने भरलेले व्हाव्या. 4 दिवस राहिले सुदामा. किती दिवस? 4.5 दिवशी 4 दिवस आणि अर्धा पुढचा. त्या दिवशी निघाले. निघताना सुदामांनी देवाचा मुकुट देवाला दिला, देवाचे कपडे देवाला दिले, देवाचे अलंकार देवाला दिले. म्हणले, बाबा देवा, माझं माझ्यासोबत, तुझं तुझ्यासोबत. माझ्या पदरात असेल, माझं माझ्या नशिबात असेल, माझ्या प्रारब्धात असेल तर मला मिळेलच, पण तुझं घ्यायची मला गरज, कारण माझा तुझ्यावर विश्वास आहे. तू रिकाम्या हाताने जाऊ देणार? तरी देवानं काही दिलं नाही, तरी देवानं काही दिलं नाही. देव म्हणला, माझं नकोय ना, मग तुझ्या पदरात काही नाही, जात असाल. माझं नाहीये ना, माझं प्रारब्ध नाहीये ना, मला नकोय. पुन्हा तेच फाटका धोतर, तोच फाटका सदरा, पुन्हा तोच फाटका गमजा, आणि तसेच सुदामा निघाले. पण विश्वास आहे, चेहऱ्यावर आनंद आहे. जगाच्या मालकाला भेटलो, अजून आयुष्यात काय संपत्ती मिळवायची? आता मेलो तरी हरकत. ज्याच्यासाठी आलो तो भेटला. मी याच्यासाठी आलो नव्हतो, मला त्याची गरज नव्हती, मी आलो त्या भगवंतासाठी. मला तो भेटला, आता मला काही मागायची गरज किंवा मला काही मिळवायची गरज. विश्वास आहे माझा, माझ्यानंतर तू माझी लेकरं बाळं नीट सांभाळशील. द्वारकेचा राणा तू सांभाळणार, हा माझा विश्वास आहे, कारण माझ्या मुखात तुझं नाम आहे. सुदामा रिकाम्या हाताने गेलेत, पण सुदामा त्यांच्या नगरीत पोचायच्या आधी त्यांच्या विश्वासाचं फळ बघा. सुदामांनी थोडंफार देवाचं घेतलं नाही, देवाने अख्खी सोन्याची नगरी सुदामाची केली. शुद्ध भाव देखो निया, गाव सुनियेचा दिला. ताकद लक्षात घ्या, उगाच काकडा म्हणत नाहीत त्याला मागा. जगाच्या मालकाला उठवायचं सामर्थ्य ज्या काकड्यात आहे, ते आपण गायलं तर काय सामर्थ्य असेल. महाराष्ट्रातली तरुण मंडळी जेव्हा गावोगावी काकडा करतील ना, तेव्हा माझा महाराष्ट्र जगात सगळ्यात उच्च अंकावर असेला विश्वास मी देते. फक्त काकडा पोरांनी करावं, त्याच्यासाठी आधी पोरांना काकडा माहित असावा. ती काकडा सोडा, आम्हाला कीर्तन माहित नाहीत. काही काही अजून कीर्तनात फोन करून म्हणतात, हा ताई तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते होय हो मी, तुम्हाला ह्यो प्रोग्राम दिसतो का? आमच्या गावात सप्ताह होता, तुम्हाला घुसवायचं होतं. घुसवा, त्यांच्यापेक्षा बघा, तुमचं तुम्हाला जाणावं लागतंय का आम्ही आणावं लागतंय? उगत द्या तुमचा ऊस खुरपीते मुकादम आहे मी. त्याच्यापेक्षा बघा, तुमची सुपारी किती? सुपारी घेतोय रे आम्ही, बरोबर देऊन देऊन येत चाल किती. माझ्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे, जयाच्या द्वारी सोन्याचा पिंपळ. अंगी आई से मला वेडा बोले. कधीतरी विचार करा माझ्या आईच्या घरात किती असेल. पण काय पैसा पैसा करते रे. 7 कोटी घर सोन्याची रावणाची. किती? 7 कोटी शुद्ध कांचनाची 7 कोटी घर आहेत रावणाची. विचार करा, एका घराची चौकट 22.5 क्विंटल. बर काय अमरावतीचं गडी, धोंड्याचा महिना. एका घराची चौकट 22.5 क्विंटल गुणवले 7 कोटी. अर्धा तोळा घातला आपल्या सासरी
जावाई गेला सासरवडीला अर्ध्या अर्ध्या तळ्यात. अरे कटाळा आला ना बघू बघू. आणि कुठला महाराज म्हणणार रे धोंड्यात जावाई खाऊ घालायचा असतो.